नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि साधारण 6 वाजून गेलेले आहेत. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे तलाव्यावरती आणि तिथलं नेचर संध्याकाळचं कसं वाटतंय ते तुम्हाला दाखवायचं आहे मित्रांनो. तर चला जाऊया आपण तलाव्यावरती फटाफट फिरण्यासाठी. आता थोडं लांब आहे, पण जाऊया. तोपर्यंत थोडा टाईम होईल, म्हणजे 10-15 मिनिट लागतील. पण आता आपण फटाफट जाणार आहोत. तर जे काही तुम्हाला दिसणार आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, चला आता आपण जाऊया तलावावरती. तर मित्रांनो, जाता जाता हे पहा, इथं एक आंब्याचं झाड आहे. ह्या वर्षी आंबे नाही आले याला, नाहीतर भरपूर आंबे ह्या आंब्याला येतात मित्रांनो. आणि हे पहा, इथं जनावरं पण बांधून घालले जातात आणि एकदम मस्तपैकी झाडाच्या सावलीमध्ये इथं हे बैल काही आहेत ते बांधून घातले जातात. आणि जाऊया आता आपण पुढे. तर मित्रांनो, आता चालत चालत आपण तिथून थोडं दूर आलो आहोत. इथून थोडाच टाईम लागणार आहे. तर हे पहा, एकदम एकदम म्हणजे कावळ्यांचा गोंगाट चाललेला आहे. आता वसायचा टाईम झालेला आहे, त्याच्यामुळं एकदम मस्त पक्षी-बिक्षी मस्तपैकी आवाज काढतात. जास्त करून कावळ्यांचाच आवाज येतो, कारण जास्त प्रमाणात आता कावळेच झालेले आहेत मित्रांनो. तर जाऊया चला. आणि हे पहा, संध्याकाळचं नेचर एकदम मस्त. आणि तिकडे पाहिले तर मित्रांनो, ते पहा, एका झाडावरती 2 कावळे आहेत. तुम्हाला दिसत असतील, मस्तपैकी बसलेले आहेत. आणि इकडे पाहिले तर हे पहा, इकडे आता नवीन कुंड्या पाडलेल्या आहेत. आणि तुम्हाला मी दाखवतो थोडं वरतून, ह्या बाजूला वरती चढून दाखवतो. तर हे पहा, एकदम मस्तपैकी लोकांनी कुंड्या पाडलेल्या आहेत अशा पद्धतीने, एकदम जंगलाला लागून. आणि हे पहा कसं नेचर दिसतं, एकदम झाडे झुडे एकदम मस्तपैकी फुटलेले आहेत. आणि इकडे पाहिले तर हे पहा, इथं आळवाचं झाड आहे, पण त्याला लहान लहान आहेत आळवं. हे पहा, एक एक कुठं मोठं आहेत, जास्त नाही. आणि झाड लहान आहे, त्याच्यामुळं कमी आळवं लागलेले आहेत मित्रांनो. भरपूर जंगल आहे इकडे पहा, तुम्हाला दिसत असेल, एकदम करवंदीचे झुडपं जास्त आहेत. आणि आपल्याला आता एकदम उतरंड लागलेली आहे आणि जंगलाचा रस्ता लागलेला आहे मित्रांनो. पायवाट आहे, जंगलामधून जाते. तर एकदम घनदाट जंगल आहे आणि आता आपण जंगलाच्या रस्त्याला चाललेलो आहोत. तर जाता जाता थोडं करवंद पण खाऊया मित्रांनो. हे पहा, मस्तपैकी करवंद पिकलेले आहेत, एकदम गोड, एकदम ताजेतवाने आहे, मस्तपैकी. गावाकडचे जे फळं आहेत ते एकदम, सगळेच फळं एकदम खाण्यासाठी मजा येते, एकदम आनंद येतो, एकदम फ्रीमध्ये. तर पटापट जाऊया तळ्यावरती आपण. आणि तिकडून पण लवकर फिरावं लागेल, कारण बिबटे लई राहतात आमच्या रानामध्ये, त्याच्यामुळं भीती वाटते मित्रांनो एकटं फिरण्यासाठी. आणि तुम्हाला मी आता इथून नेचर दाखवतो, एकदम मस्त वाटतंय. हे पहा, एकदम मस्त. एवढले मोठाले म्हणजे मोठमोठाले झाडं पण आहेत. हे पहा, एकदम घनदाट असं जंगल. ह्या साईडला पाहिलं तर इकडे पण एकदम. हे पहा, तर आता आपण एकदम जवळ आलो आहोत मित्रांनो. तलावाच्या थोड्याच दुरीवर आहोत. तुम्हाला मी आता तिथून दाखवणारच आहे. तर चला फटाफट मित्रांनो, एकदम. अरे यार, इकडे तर मित्रांनो खूपच कावळे ऐकतात, म्हणजे कावळ्यांचा आवाज जास्त ऐकू येतो, कारण इकडे हे पहा, मुंग आहे आणि मुंगामध्ये एकदम जास्त कावळे पडलेले आहेत. त्याच्यामुळं सगळीकडे एकदम कावळ्यांचा गोंगाट, काव 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 असा चाललेला आहे. तर तुम्हाला मी दाखवतो, झूम करून दाखवतो तुम्हाला. कावळे जर दिसतील तर दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण जास्तच आवाज चाललेला आहे. तर हे पहा, कावळ्यांचा गोंगाट. हे पहा, इकडे एवढे कावळे आहेत, तुम्हाला दिसत असतील, एकदम काव काव त्यांचा आवाज चाललेला आहे. हे पहा, आणि इथं मुंग आहे ना, त्याच्यामुळं खूप कावळे येतात मुंग खाण्यासाठी. आणि इकडे पाहिलं तर हे पहा, त्या पण झाडावरती हे पहा, इकडे पण कावळे आहेत.
जाऊया जवळ, उडून जातील. मित्रांनो एवढे कावळे उडलेले आहेत इकडे, एकदम मला पाहून एकदम घाबरून गेलेत आणि हे पहा पळायला लागलेले आहेत सगळेच. ह्या मुंगामध्ये आलेले आहेत ना मुंग खाण्यासाठी, त्याच्यामुळं. एकदम संध्याकाळचं वातावरण कसं नेचर दिसतंय मित्रांनो, एकदम मस्तपैकी हिरवगार. तूने देखी मेरी आँखें, इसमें क्या मेरी खता है, हाल क्या है मेरे दिल का. तर मित्रांनो आपण आता आलो आहोत तलावावरती आणि थोड्याच दुरीवर तलाव आहे, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. त्याच्या आधी तुम्हाला हे पहा इकडं मुंग आहे, त्याच्यामध्ये ह्या मुंगामध्ये कावळे भरपूर पडलेले आहेत आणि तो उपटायला आला असेल, काढायला आला असेल, तरी अजून त्यांनी काढला नाही मुंग, त्याच्यामुळं कावळे जास्त आलेले आहेत. एकदम मस्तपैकी वरलेला असेल तरीही त्यांनी टाईम लावलेला आहे, त्याच्यामुळं कावळे पडलेले आहेत असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करून सांगायचं. आणि आता आपण जाऊया. एकदम कडक उन्हाळा आहे तरीसुद्धा हे पहा इकडं मस्तपैकी गवत उगलेलं आहे, एकदम हिरवगार असतं. तर जाऊया आपण आता. ती गवत उगलेलं आहे कारण मुंगाचं पाणी खालती येत असेल ना, त्याच्यामुळे हे पहा पूर्णपणे एकदम गवत गवत झालेलं आहे. हे पहा इकडं. आणि हे पहा तलावा, ह्या दिशेला तलावा आहे. तर मस्तपैकी आता तुम्हाला तिथलं नेचर दाखवणार आहे, तर जाऊया चला. आणि इकडे पहा तलाव्याचा निसर्ग कसा दिसतो, एकदम मस्तपैकी. आणि इकडे पण मुंग आहे आणि वरती पण इकडं झापं बिपं आहेत. आणि हे पहा एकदम मस्तपैकी, लय जबरदस्त एकदम मस्त नेचर दिसतंय. हे पहा इकडे पण. आणि हे पहा इकडे एकदम जवळ तुम्हाला नेचर दाखवतो. आणि इकडे मासेमाऱ्यांचं काम पण चालू आहे, जाळं टाकण्याचं. हे पहा त्या साईडला, कारण आता पाणी कमी झालेलं आहे, त्याच्यामुळं मासे पण भरपूर आहेत मित्रांनो, भडके जास्त लागतात. आणि आपण आता आलो आहोत तलावाच्या भराव्यावर आणि इथून कसा निसर्ग दिसतो मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो. हे पहा एवढं पाणी आता आहे, भरपूर पाण्याची पातळी कमी झाली, त्याच्यामुळं आता मे महिना कडक चालू आहे, अर्धा महिना संपलेला आहे, त्याच्यामुळं हे पहा एवढं पाणी कमी झालेलं आहे. तरी अजून खोली भरपूर आहे याला. हे पहा एवढं पाणी आहे, खोली भरपूर आहे, त्याच्यामुळं भरपूर पाणी अजून बाकी आहे, कारण भरपूर पाणी कमी झालेलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो अजून हो भराव्याचा खालचा भाग. हे पहा कसं नेचर दिसतंय खालच्या भागाचं. मित्रांनो तलाव्याचा खालचा भाग आणि हो तलाव्याचा भरावा. तर हे पहा एकदम मस्त खालचं पण नेचर आहे, लय जबरदस्त एकदम मस्त फील होतंय. आणि इकडे पण हे पहा एकदम भरपूर झाडांना पालवी पण फुटलेली आहे, एकदम मस्त. आणि इकडे विहीर आहे, इथून गावात पाणी नेलं जातं. आणि हे पहा विहिरीच्या त्या बाजूला भोपळ्याचा बाग आहे, भोपळे लावलेले आहेत तिकडे. आणि हे पहा एकदम मस्तपैकी नेचर दिसतंय सगळं. आणि हे पहा तलाव्याचा भरावा. तर मित्रांनो आजचा आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये सांगायचं आहे आणि दाखवायचं आहे. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.